बुकवाईज विथ विशालमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एका माणसाची किंवा कुटुंबाची गोष्ट नाही, तर ते भारतीय समाजातील एका मोठ्या परिवर्तनाचं प्रतिबिंब आहे. हे पुस्तक म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आणि आम्ही. आणि हे पुस्तक निवडल्याबद्दल खरंच कौतुक वाटतं. कारण ही केवळ एका दलित कुटुंबाची संघर्षगाथा नाही, ही कथा आहे एका दृढ निश्चयाची, एका पिढीने पुढच्या पिढीसाठी केलेल्या अकल्पनीय त्यागाची. हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं की खरं स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते मिळवण्यासाठी काय किंमत मोजावी लागते. तुम्ही स्वातंत्र्याचा उल्लेख केलात आणि मला वाटतं तोच या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव, जे स्वतः एक मोठे अर्थतज्ञ आणि विचारवंत आहेत, ते स्वतःला कथेच्या केंद्रस्थानी ठेवत नाहीत. या कथेचा नायक, या महागाथेचा खरा शिल्पकार आहे त्यांचा बाप दामोदर जाधव. बरोबर. आणि हा बाप म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ते त्या संपूर्ण पिढीचं प्रतीक आहेत, जी अस्पृश्यतेच्या अंधारात जन्माला आली, पण ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दिवा हाती घेतला आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. लेखक जणू काही एका मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढत आहेत, जिथे त्यांच्या वडिलांचा चेहरा हा त्या संपूर्ण पिढीचा चेहरा बनतो, ज्यांनी गुलामी नाकारली. आणि याच कॅनव्हासवर त्यांनी 4 पिढ्यांचा प्रवास रेखाटला आहे. हे खूपच आकर्षक आहे. ही केवळ जाधव कुटुंबाची गोष्ट राहत नाही, तर ती एका संपूर्ण समाजाच्या स्थित्यंतराची गोष्ट बनते. आपण या 4 पिढ्यांच्या प्रवासावर थोडं बोलूया का? कारण तोच या पुस्तकाचा मूळ आराखडा आहे. हो, नक्कीच. ही मांडणी समजून घेतली की पुस्तकाचा आत्मच आपल्या लक्षात येतो. पहिली पिढी म्हणजे लेखकांचे आजोबा. ही पिढी म्हणजे शतकानुशतकांच्या गुलामगिरीत अडकलेली, म्हणजे नियती म्हणून अन्याय सहन करणारी पिढी. त्यांच्यासाठी अस्पृश्यता हे वास्तव होतं, जे बदलता येतं हा विचारही त्यांच्या मनात शिरला नसेल. ते जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं होतं, माणूस म्हणून नाही. म्हणजे एक प्रकारे मानसिक गुलामगिरी. त्यानंतर येते दुसरी पिढी, दामोदर जाधव यांची, आणि इथे खरा बदल सुरू होतो. ही आहे संघर्षाची पिढी, ज्या पिढीला पहिल्यांदा जाणीव झाली की जे आपल्यासोबत घडतंय ते अन्यायकारक आहे आणि ते बदललं पाहिजे. त्यांच्या मनात पहिल्यांदा का हा प्रश्न निर्माण झाला. आणि हा प्रश्नच सर्व क्रांतींची जननी असतो. या प्रश्नानंतर येते तिसरी पिढी, म्हणजे लेखक आणि त्यांच्या भावंडांची. ही पिढी आहे शिक्षणाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणारी. वडिलांनी संघर्षातून जी वाट तयार केली होती, त्या वाटेवर चालून या पिढीने यश मिळवलं. त्यांनी शिक्षण नावाचं शस्त्र वापरून समाजात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आणि मग येते चौथी, म्हणजे आजची पिढी. ही आत्मविश्वासाची आणि आत्मसन्मानाची पिढी आहे, ज्यांच्यासाठी त्यांचे पूर्वज ज्या परिस्थितीतून गेले ती एक वेदनादायी आठवण आहे, पण वर्तमान नाही. ते आज खांद्याला खांदा लावून समाजात उभे आहेत. तर असा हा गुलामगिरीतून आत्मसन्मानाकडे नेणारा 4 पिढ्यांचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. आज आपण याच प्रवासाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, जिथे या सगळ्याची पायाभरणी झाली. हो, कारण पाया किती मजबूत आहे यावरच तर इमारतीची उंची अवलंबून असते. दामोदर जाधव यांनी हा पाया कसा रचला, कोणत्या परिस्थितीत रचला, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीला जाऊया. लेखक कथेची सुरुवात करतात ती त्यांच्या आजोबांच्या पिढीपासून. त्या काळातलं अस्पृश्यतेचं वास्तव ते इतक्या प्रभावीपणे मांडतात की ते वाचताना अंगावर काटा येतो. आजच्या पिढीला कदाचित त्याची कल्पनाही करता येणार नाही. खरंय. आपण आज समानतेच्या गोष्टी करतो, पण काही दशकांपूर्वी परिस्थिती काय होती हे समजून घेणं गरजेचं आहे. लेखक वर्णन करतात की गावातील सार्वजनिक विहीर, मंदिरं, शाळा, रस्ते या सगळ्यांवर बंदी होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या माणसाची सावली जरी तथाकथित उच्चवर्णीय माणसावर पडली तरी त्याला अमानुष मारहाण व्हायची. पायात चप्पल घालणं किंवा चांगले कपडे घालणं हा सुद्धा गुन्हा होता. म्हणजे अस्तित्वाच्या प्रत्येक पातळीवर अपमान, तुम्ही माणूस आहात हेच नाकारणारी ती व्यवस्था होती. ही पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय दामोदर जाधव यांनी घेतलेल्या निर्णयांचं आणि त्यांनी केलेल्या संघर्षाचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. या परिस्थितीतूनच ते उभे राहिले. आणि इथे लेखक एक खूप सूक्ष्म पण महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की जरी बहुसंख्य समाज हे सगळं निमूटपणे सहन करत होता, तरी काही लोकांच्या मनात एक आग होती, एक अस्वस्थता होती. त्यांच्या मनात प्रश्न होते की हे असं का? पण त्या प्रश्नांना उत्तरं नव्हती, त्या अस्वस्थतेला दिशा नव्हती. आणि याच अस्वस्थतेचा एक जिवंत आविष्कार
म्हणजे दामोदर जाधव. दामोदर जाधव यांचं बालपण याच परिस्थितीत गेलं. घरात प्रचंड गरिबी. लेखक सांगतात की अनेकदा घरात खायला अन्न नसायचं, अंगावर धड कपडे नसायचे. त्यामुळे शाळेत जाण्याचा तर विचारही मनात येऊ शकत नव्हता. अगदी लहान वयातच हमाली, शेतमजुरी अशी अंगमेहनतीशी कामं त्यांच्या वाट्याला आली. पण मला वाटतं त्या शारीरिक कष्टांपेक्षा मानसिक अपमान जास्त जीवघेणा होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. रोजच्या जगण्यात होणारा तो अपमान त्यांच्या मनावर कोरला जात होता आणि याच अपमानाच्या भट्टीतून त्यांच्या मनात तो एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उफाळून येत होता. आपण असंच का जगायचं? हा साधा प्रश्न नाहीये. हा आहे त्या परिस्थितीला दिलेला नकार. इथूनच बदलाची पहिली ठिणगी पडते. त्यांच्या मनात जो राग होता तो सुडाचा नव्हता, तर परिवर्तनाचा होता. त्यांना ही व्यवस्था बदलायची होती, पण मार्ग सापडत नव्हता. आणि तो मार्ग त्यांना लवकरच सापडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने. पुस्तकातला हा भाग खूपच प्रेरणादायी आहे. दामोदर जाधव यांच्यासाठी बाबासाहेब हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, ते त्यांचे देव होते, ते त्यांचे मुक्तिदाता होते. बाबासाहेबांचं एक भाषण ऐकल्यावर त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. जणू काही एका अंधाऱ्या खोलीत कोणीतरी अचानक खिडकी उघडावी तसं काहीसं झालं. हो, कारण बाबासाहेबांनी पहिल्यांदाच त्यांच्या अस्वस्थतेला एक वैचारिक बैठक दिली. त्यांनी सांगितलं की तुमची ही परिस्थिती तुमच्या नशिबामुळे नाही, तर एका अन्यायकारक समाजव्यवस्थेमुळे आहे आणि ही व्यवस्था बदलता येते. बाबासाहेबांनी त्यांना 3 शब्दांचा एक महामंत्र दिला: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दामोदर जाधव यांच्यासाठी हे शब्द म्हणजे जणू काही धर्मग्रंथच होते. या मंत्राने त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून दिली: या गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्याचं एकमेव शस्त्र म्हणजे शिक्षण. जात लगेच संपणार नाही, पण शिक्षणाने आपण त्या जातीव्यवस्थेच्या परिणामांवर मात करू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. लेखक येथे बाबासाहेबांना मूकनायक म्हणतात. ही उपाधी किती समर्पक आहे, नाही का? खूपच. कारण ज्या लाखो लोकांना शतकानुशतके बोलण्यापासून रोखलं गेलं होतं, ज्यांचा आवाज दाबून टाकला होता, त्या सर्वांचे आवाज बाबासाहेब बनले. त्यांनी त्या मुक्या समाजाला वाचा फोडली. दामोदर जाधव यांना बाबासाहेबांच्या विचारांमुळे फक्त दिशाच मिळाली नाही, तर आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. स्वतःच्या अस्तित्वाची एक नवी ओळख मिळाली. आणि याच विचारातून पुढचं एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं गेलं, ते म्हणजे धर्मांतराचं. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा निर्णय फक्त धर्म बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, नाही का? अजिबात नाही. तो एक सामाजिक आणि मानसिक विद्रोह होता. हजारो वर्षांपासून त्यांच्यावर लादलेली अस्पृश्य ही अपमानकारक ओळख त्यांनी जाहीरपणे नाकारली होती. तो त्या गुलामगिरीला दिलेला एक सणसणीत जबाब होता. आता ते कुणीतरी लादलेल्या ओळखीचे गुलाम नव्हते, तर त्यांनी स्वतः निवडलेल्या एका नवीन ओळखीचे, बौद्ध म्हणून ते स्वतःचे मालक झाले होते. पण या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत लगेच काही फरक पडला का? समाजातला व्यवहार बदलला का? कारण या गोष्टी म्हणजे त्या एका दिवसात बदलत नाहीत. आणि हाच मुद्दा लेखक खूप प्रभावीपणे मांडतात. ते स्पष्टपणे सांगतात की धर्मांतरणाने गरिबी संपली नाही किंवा समाजातला अन्याय एका रात्रीत थांबला नाही, पण एक खूप मोठी गोष्ट घडली. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान परत मिळाला. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या मनात जो न्यूनगंड होता त्याची जागा आत्मविश्वासाने घेतली. ही एक प्रचंड मोठी मानसिक क्रांती होती. शारीरिक स्वातंत्र्य इतकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं असतं ते मानसिक स्वातंत्र्य. ते त्यांना या निर्णयाने दिलं. यानंतर दामोदर जाधव यांनी लग्न केलं, संसार थाटला, त्यांना मुलं झाली. पण गरिबी 5वीला पुजलेली होती. एका लहानशा पत्र्याच्या खोलीत ते मोठं कुटुंब राहत होतं. पोटापाण्याचा संघर्ष रोजचाच होता. पण इथेच दामोदर जाधव नावाचा बाप इतरांपेक्षा वेगळा आणि महान ठरतो. त्यांनी एक निर्णय घेतला जो त्यांच्या मुलांचं आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य लिहिणार होता. तो निर्णय होता, आपण उपाशी राहू, पण मुलांना शिकवू. हा निर्णय घेणं त्या काळात, त्या परिस्थितीत म्हणजे वेडेपणा होता. नातेवाईक, शेजारी पाजारी, समाज सगळेच त्यांना वेड्यात काढत होते. शिकून काय कलेक्टर होणार आहे का तुझी पोरं, असे टोमणे त्यांना रोज ऐकावे लागत होते. कारण त्या समाजात शिक्षणाचं महत्त्वच कोणाला माहीत नव्हतं. पोरांनी 4 पैसे कमवून घराला हातभार लावावा हीच अपेक्षा होती. पण दामोदर जाधव यांची दूरदृष्टी होती. त्यांना दिसत होतं की हाच एकमेव मार्ग आहे जो त्यांच्या मुलांना या नरकातून बाहेर काढू शकतो. पण हा निर्णय फक्त घेऊन थांबले नाहीत. तो अंमलात आणण्यासाठी ते कमालीचे शिस्तप्रिय आणि कठोर बनले.
हा भाग वाचताना आपल्यालाही त्यांच्या कठोरपणाचं आश्चर्य वाटतं. हो, लेखक खूप प्रामाणिकपणे हे मांडतात. ते सांगतात की घरात अभ्यासाला पहिलं प्राधान्य होतं. मुलांनी खेळायला जाणं, मित्रांसोबत फिरणं यावर कडक बंधनं होती. लहानपणी त्यांना वडिलांचा खूप राग यायचा. आपले वडील आपल्यावर प्रेमच करत नाहीत असं त्यांना वाटायचं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्या यशाची एक किंमत होती जी त्या मुलांना त्यांच्या बालपणाने चुकवावी लागत होती. बरोबर. पण त्या कठोरपणामागे नेमकं काय होतं? ती फक्त शिस्त होती की त्यामागे आणखी काही खोल भावना होत्या? मला वाटतं त्या कठोरपणामागे एक बापाची भीती आणि दूरदृष्टी होती. त्यांना हे माहीत होतं की जर आज मी माझ्या मुलांशी कडक वागलो नाही तर उद्या हा निर्दयी समाज माझ्या मुलांना चिरडून टाकेल. ते जणू काही लोहाराच्या भूमिकेत होते. लोहार जसा तापलेल्या लोखंडावर हातोड्याचे घाव घालून त्याला आकार देतो, ते घाव लोखंडाला वेदना देत असतील, पण त्यामुळेच त्याचं रूपांतर एक मजबूत शस्त्रात किंवा अवजारात होतं. दामोदर जाधव आपल्या मुलांना फक्त साक्षर नाही तर सक्षम बनवत होते. वाह! खूपच सुंदर उपमा आहे ही. म्हणजे बाहेरच्या जगाचे घाव सोसण्याइतकं मजबूत बनवण्यासाठी ते घरातच त्यांना शिस्तीच्या घावांनी घडवत होते. मुलांना शाळेतही भेदभावाला सामोरं जावं लागलं असेलच. हो, नक्कीच. शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या वागण्यातून त्यांची जात त्यांना सतत जाणवून दिली जात होती. पण इथेच दामोदर जाधव यांनी दिलेला संस्कार कामाला आला. त्यांनी मुलांना एकच गोष्ट शिकवली होती. कधीही न्यूनगंड बाळगू नका. तुम्ही कुणापेक्षाही कमी नाहीत. हा विचार त्यांनी मुलांच्या मनात इतका खोलवर रुजवला की कोणत्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही. म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिक्षण म्हणजे आत्मसन्मानाची भावना. हीच सर्वात मोठी शिकवण दामोदर जाधव यांनी आपल्या मुलांना दिली. अगदी. तर पुस्तकाचा हा पहिला भाग म्हणजे या संपूर्ण संघर्षाच्या इमारतीचा पाया आहे. गुलामगिरीचा दाहक अनुभव, त्यातून आलेली अन्यायाची जाणीव, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी दिलेली दिशा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा तो अढळ निर्धार. ह्या सगळ्या विटांनी दामोदर जाधव नावाच्या बाप माणसाने आपल्या मुलांचा भविष्याचा पाया रचला. आणि या भागाच्या शेवटी एक विचार मनात येतो की एक मोठी क्रांती ही नेहमी एका साध्या पण ठाम निर्णयातून सुरू होते. दामोदर जाधव यांचा तो निर्णय होता, माझी मुलं माझ्यासारखी हाल सोसणार नाहीत. मी जे भोगलं ते त्यांच्या नशिबी येऊ देणार नाही. हा एकच निर्धार पुढच्या अनेक पिढ्यांचं भविष्य घडवून गेला. आणि हेच या पुस्तकाचं सार आहे. हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आयुष्यात आपण घेतलेला कोणता एक निर्णय आपल्या पुढच्या पिढीसाठी असाच निर्णायक ठरू शकतो. आपण आपल्या मुलांसाठी फक्त भौतिक संपत्तीचा वारसा ठेवणार आहोत की विचारांचा आणि मूल्यांचा, जो त्यांना कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने जगायला शिकवेल. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आज आपण आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या पहिल्या भागावर चर्चा केली, जिथे या महागाथेची पायाभरणी झाली. पण हा प्रवास इथेच संपत नाही. तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर बोलणार आहोत, जिथे हा संघर्ष एका नव्या आणि अधिक आव्हानात्मक वळणावर पोहोचतो. तोपर्यंत नमस्कार. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेचा हा दुसरा भाग. पहिल्या भागात आपण दामोदर जाधव नावाच्या एका माणसाचा निर्धार पाहिला. परिस्थितीने पिचलेला पण आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रकाशात आणण्यासाठी स्वतः अंधारात जळायला तयार असलेला एक बाप आपण पाहिला. आणि आता या दुसऱ्या भागात ती आग अधिकच दाहक होते. आता संघर्ष फक्त 2 वेळच्या जेवणासाठी नाहीये, नाही तर पुढच्या पिढीचं आत्मभान घडवण्यासाठी आहे. शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाहीये, तर ते आत्मसन्मान मिळवण्याचं आणि व्यवस्थेला उत्तर देण्याचं शस्त्र आहे, हे दामोदर जाधवांना पुरेपूर कळलं होतं. हो, पण हे शस्त्र हातात घेण्यासाठी स्वतःच्याच मुलांवर कठोर घाव घालावे लागतात. त्यांना भावनिकदृष्ट्या स्वतःपासून दूर करावं लागतं. याचं एक विलक्षण आणि तितकंच वेदनादायी चित्र हा भाग उभा करतो. हे खरंच आहे. या भागात आपण फक्त घटनांचा आढावा नाही घेणार, तर त्यामागे असलेल्या मानसिक द्वंद्वाचा विचार करणार आहोत. मला वाटतं इथे आपल्याला 3 पातळ्यांवरचा संघर्ष दिसतो आणि त्या सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. कोणत्या 3 पातळ्या? पहिली पातळी आहे घराच्या आतली. म्हणजे एका लहानशा घरात शिस्तीचा प्रचंड दबाव, अपेक्षांचं ओझं आणि न बोलता येणारं प्रेम. हे घर म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा होती का, जिथे मुलांना बाहेरच्या जगाशी लढण्यासाठी तयार केलं जात होतं? अगदी बरोबर. आणि दुसरी पातळी आहे घराच्या बाहेरची. हो.
एकीकडे पोटाची आग विझवण्यासाठी रोज करावा लागणारा संघर्ष म्हणजे गरिबी, आणि दुसरीकडे शाळेत आणि समाजात होणारा जातीय भेदभावाचा सामना. म्हणजे मुलांना एकाच वेळी 2 लढाया लढायच्या होत्या. हो, एक पोटासाठी आणि दुसरी, ओळखीसाठी. आणि या दोन्ही लढाया एकमेकांना अधिक कठीण बनवत होत्या. गरिबीमुळे आधीच खचलेल्या मनावर भेदभावाचे घाव जास्त खोलवर लागत होते. आणि या दोन्ही पातळ्यांना जोडणारी किंबहुना लढण्याची ताकद देणारी तिसरी पातळी म्हणजे दामोदर जाधवांची वैचारिक बैठक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. अगदी. हा विचार त्यांच्यासाठी केवळ भिंतीवरचा फोटो किंवा एखादं घोषवाक्य नव्हता. तो त्यांच्या जगण्याचा ऑपरेटिंग सिस्टम होता. बरोबर. प्रत्येक निर्णयात, प्रत्येक संकटात ते याच विचारांकडे वळत होते. त्यामुळे या भागात आपण हेच पाहणार आहोत की शिस्त, गरिबी आणि भेदभाव या तिहेरी संकटाचा सामना जाधव कुटुंबाने बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारे कसा केला. चला तर मग सुरुवात घराच्या वातावरणापासून करूया. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे घर म्हणजे जणू एक लष्करी छावणी होती. हो, अगदी. वडील एका कमांडरसारखे होते ज्यांच्या नजरेतून काहीही सुटत नसे. मुलांच्या प्रत्येक हालचालीवर, त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या मित्रांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. हे वरवर पाहता खूप जाचक वाटतं. पण यामागे त्यांची काय भूमिका असावी? म्हणजे केवळ नियंत्रण मिळवणं हा हेतू होता की यामागे काहीतरी मोठी योजना होती? पुस्तकात लेखक सांगतात की वडिलांच्या या शिस्तीमुळे त्यांना स्वतःचं घर आपलं वाटायचंच नाही. त्यांना सतत वाटायचं की आपण कुठल्या तरी तुरुंगात आहोत. अच्छा. मित्रांचे वडील मुलांशी खेळतात, गप्पा मारतात, पण आपले वडील फक्त हुकूम सोडतात. या कठोरतेमुळे वडील आणि मुलांमध्ये एक भावनिक भिंत तयार झाली होती. इथेच तर या पुस्तकाचा गाभा आहे. लेखक एका ठिकाणी एक अप्रतिम उपमा वापरतात. कोणती? ते वडिलांना एका शिल्पकाराची उपमा देतात. विचार करा, एक शिल्पकार जेव्हा दगडावर छिन्नी हातोड्याचे घाव घालतो तेव्हा त्या दगडाला प्रचंड वेदना होत असतील. पण त्या प्रत्येक घावामागे एक सुंदर मूर्ती घडवण्याचा उद्देश असतो. दामोदर जाधव हे त्यांच्या मुलांच्या भविष्याचे शिल्पकार होते आणि त्यांची कठोरता ही त्यांची छिन्नी होती. ही खूप प्रभावी उपमा आहे, पण यावर एक प्रश्न मनात येतो. विचारा. त्या शिल्पकाराला दगडात मूर्ती दिसते, पण दगडाला ती दिसत नाही. दगडाला फक्त वेदनाच जाणवतात. मग या प्रक्रियेत मुलांना ज्या भावनिक आधाराची गरज होती तो त्यांना मिळालाच नाही का? नाही मिळाला. या कठोर शिल्पकारीची किंमत म्हणून मुलांच्या मनात वडिलांबद्दल एक कायमचा दुरावा निर्माण झाला नाही का? नक्कीच झाला. आणि लेखकांनी हे अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलं आहे. हा दुरावा द्वेषातून नाही, तर गैरसमजातून आणि परिस्थितीच्या दबावातून आला होता. दामोदर जाधवांना माहीत होतं की बाहेरचं जग अधिक निर्दयी आणि कठोर आहे. बरोबर. जर आपली मुलं थोडी जरी भावनिक किंवा मऊ राहिली तर हा समाज त्यांना चिरडून टाकेल. त्यामुळे त्यांना भावनिकदृष्ट्या कणखर बनवणं ही त्यांची प्राथमिकता होती. प्रेम व्यक्त करायला त्यांच्याकडे वेळही नव्हता आणि ती एक प्रकारची चैन होती जी त्यांना परवडणारी नव्हती. त्यांचं प्रेम कृतीत होतं. अगदी. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः उपाशी राहण्यात, फाटक्या कपड्यांवर आयुष्य काढण्यात. आणि ही कृती करणं सोपं नव्हतं, कारण गरिबीची तीव्रता अविश्वसनीय होती. घरात अनेकदा खायला अन्न नसायचं. हो, कधी मीठ भाकरी तर कधी फक्त पाणी पिऊन झोपायची वेळ यायची. वडील स्वतःच्या ताटातला घास मुलांच्या ताटात घालत. एका प्रसंगात लेखक सांगतात की वहीची पानं संपू नयेत म्हणून ते मधली काही पानं कोरीच ठेवायचे, जेणेकरून वही जास्त दिवस चालेल. या लहानशा प्रसंगातून त्या परिस्थितीची दाहकता दिसते. आणि तरीही शिक्षणाची आस किती तीव्र होती हेही दिसतं. आणि अशा परिस्थितीत दामोदर जाधव यांची मानसिकता पहा. ते सकाळी कामावर जायचे, दिवसभर राबायचे, संध्याकाळी थकून घरी यायचे, पण त्यांचं मन मुलांच्या भविष्याच्या विचाराने कधी थकत नव्हतं. शरीर थकलेलं, पण स्वप्न ताजी होती. बरोबर. आज नाही तर उद्या माझी मुलं शिकतील, मोठी होतील, हा एकच विचार त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत होता. गरिबी हे त्यांच्यासाठी एक वास्तव होतं, पण ती त्यांची ओळख नव्हती. त्यांची ओळख काय होती? त्यांची ओळख होती शिक्षण घेऊ पाहणाऱ्या मुलांचा बाप. आणि ही ओळख जपण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार होते. म्हणजे घरात शिस्तीचा किल्ला आणि गरिबीचं युद्ध हे सगळं सुरू असतानाच मुलं जेव्हा घराबाहेर पडायची तेव्हा एका वेगळ्याच लढाईला सुरुवात व्हायची. शाळेतली लढाई. हो. मुलं अभ्यासात हुशार होती, पण तरीही त्यांना जातीमुळे भेदभावाला सामोरं लागावं लागलं. हो. आणि हा भेदभाव उघडा नव्हता, तो जास्त सूक्ष्म होता आणि त्यामुळे जास्त वेदनादायी होता. म्हणजे कसा? शिक्षक कौतुक करायचे नाहीत, प्रश्न विचारल्यावर टाळाटाळ करायचे, वर्गातली इतर मुलं टोमणे मारायची.
ही एक न दिसणारी जखम होती जी रोज हळूहळू भळभळत राहायची. अशावेळी मुलांचा आत्मविश्वास खचणं स्वाभाविक होतं. मग या अदृश्य हल्ल्याला त्यांनी तोंड कसं दिलं? इथे वडिलांची भूमिका काय होती? इथेच दामोदर जाधव एका सामान्य पित्याच्या पलीकडे जाऊन एक मार्गदर्शक म्हणून समोर येतात. त्यांनी मुलांना रडायला किंवा भांडायला शिकवलं नाही. त्यांनी मुलांना एक मंत्र दिला. एक मंत्र? हो, जो आयुष्यभरासाठी त्यांची ढाल बनला. ते म्हणाले, कोणालाही घाबरायचं नाही, आपण कमी नाही, उत्तर अभ्यासातून द्यायचंय. हे एक साधं वाक्य नाहीये, हा एक कृती कार्यक्रम आहे. खरे, या वाक्याचे भाग पाडले तर त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. घाबरायचं नाही हे मानसिक बळ देतं. बरोबर. आपण कमी नाही हे गमावलेला आत्मसन्मान जागृत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, उत्तर अभ्यासातून द्यायचं. हो, हे त्या रागाला, त्या अपमानाला एक विधायक दिशा देतं. अगदी बरोबर. त्यांनी अपमानाला ऊर्जेत रूपांतरित करायला शिकवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला कमी लेखणाऱ्या समाजाला उत्तर द्यायचंच असेल तर ते शिव्या देऊन किंवा मारामारी करून देऊ नका. इतके मोठे व्हा, इतकं यश मिळवा की त्याच समाजाला तुमच्यासमोर मान झुकवावी लागेल. संघर्षाची ही दिशा देणं हे दामोदर जाधवांचं पालक म्हणून सर्वात मोठं यश होतं. हो. आणि ही सगळी ऊर्जा, हा आत्मविश्वास, ही लढण्याची दिशा त्यांना कुठून मिळत होती? याचं उत्तर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आहे. जाधव कुटुंबासाठी बाबासाहेब म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हते. ते एक जिवंत विचार होते. हो, त्यांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो होता, पण तो फक्त पूजेसाठी नव्हता. वडील मुलांशी बोलताना बाबासाहेबांच्या भाषणांचे, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांचे दाखले द्यायचे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्यांच्यासाठी केवळ एक घोषवाक्य नव्हतं, तर तो रोजच्या जगण्याचा मंत्र होता. शिका म्हणजे फक्त पदवी मिळवा नाही, तर जगाकडे चिकित्सक नजरेनं पाहायला शिका. अगदी. संघटित व्हा म्हणजे फक्त एकत्र या नाही, तर एकमेकांचा आधार बना. आणि संघर्ष करा म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी लढा. याच वैचारिक पायामुळे ते अत्यंत कठीण परिस्थितीतही ठाम उभे राहिले. एक प्रसंग आहे जिथे घरातली आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होते की मुलांचं शिक्षण थांबवण्याची वेळ येते. हो. नातेवाईक सल्ला देतात की एवढ्या मुलांना शिकवून काय करणार, मोठ्या मुलाला कामाला लावा, घराला हातभार लागेल. हा वरवर पाहता अत्यंत व्यावहारिक सल्ला होता. पण दामोदर जाधवांनी तो सल्ला सरळ धुडकावून लावला. त्यांचं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, काय म्हणाले ते? माझी मुलं मजुरीसाठी जन्माला आलेली नाहीत. हा साधा नकार नाहीये. हा एका माणसाचा, त्याच्या परिस्थितीविरुद्धचा आणि समाजाच्या मानसिकतेविरुद्धचा जाहीरनामा आहे. खरंय. हा जो आत्मसन्मान होता तो त्यांना बाबासाहेबांच्या विचारांमधून मिळाला होता. त्यांच्यासाठी मुलांचं शिक्षण थांबवणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करणं होतं. त्यांनी गरिबी स्वीकारली होती, पण वैचारिक गुलामी नाही. आणि त्यांच्या लेखी अज्ञान ही सर्वात मोठी गुलामी होती. या सगळ्या वातावरणात लेखक नरेंद्र जाधव, जे लहानपणापासूनच हुशार आणि संवेदनशील होते, त्यांच्या मनात काय उलथापालट होत असेल? एकीकडे वडिलांची कठोर शिस्त, दुसरीकडे गरिबी आणि तिसरीकडे समाजातला अन्याय. हो, त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती आणि ती अस्वस्थता ते व्यक्तही करायचे. म्हणजे ते वडिलांना प्रश्न विचारायचे. थेट प्रश्न विचारायचे. आपल्यालाच हे सगळं का सहन करावं लागतं? आपणच का गरीब आहोत? हे प्रश्न खूप मूलभूत आहेत, पण त्यांची उत्तरं खूप गुंतागुंतीची आहेत. बरोबर. इथे पुन्हा दामोदर जाधव यांची परिपक्वता दिसते. त्यांनी मुलांना गप्प बसवलं नाही किंवा उडवाउडवीची उत्तरं दिली नाहीत. मग त्यांनी काय केलं? ते पुन्हा बाबासाहेबांचा संदर्भ देत म्हणाले, शिकून मोठे व्हा, मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्याल. वा, हे किती विलक्षण आहे. हो, ते मुलाच्या मनातल्या बंडखोरीला दाबण्याऐवजी तिला शिक्षणाची दिशा देत होते. ते म्हणत होते, तुझ्या प्रश्नांची उत्तरं जगात आहेत, पण ती शोधण्यासाठी तुला ज्ञानाचं शस्त्र मिळवावं लागेल. ते मुलाच्या जिज्ञासेला एका मोठ्या सामाजिक ध्येयाशी जोडत होते. अगदी. पण ह्या सगळ्या वैचारिक आणि बौद्धिक जडणघडणीत त्या नात्यातला भावनिक ओलावा कुठेतरी हरवून गेला. वडील आणि मुलांमध्ये एक अदृश्य अंतर वाढत गेलं. लेखकाने हे अतिशय प्रामाणिकपणे मांडलं आहे की त्यांना वडिलांची भीती वाटायची, आदर होता, पण प्रेम किंवा जवळीक कधीच वाटली नाही. हो, आणि हेच या कहाणीचं मानवी सत्य आहे. हे एका कमांडोच्या ट्रेनिंगसारखं होतं. कमांडो ट्रेनिंग? हो, ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक सैनिकावर प्रेम दाखवत नाही. तो कठोर असतो, कारण त्याला माहीत असतं की युद्धभूमीवर दयामाया नसते. दामोदर जाधवांसाठी हे जगच एक युद्धभूमी होतं
आणि ते आपल्या मुलांना त्या युद्धासाठी तयार करत होते. अच्छा. या ट्रेनिंगमध्ये ते इतके गुंतले होते की आपली मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना भावनिक आधाराचीही गरज आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही किंवा त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला? मुलांनी वडिलांच्या कृतीतून त्यांचा त्याग पाहिला. ते आजारी असतानाही कामावर जायचे, अपमान सहन करायचे. पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. हो, हा न बोललेला आदर्श मुलांसाठी शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरला. आणि याच कष्टाचं फळ हळूहळू दिसू लागलं. मुलं शाळेत, कॉलेजात उत्तम यश मिळू लागली, स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागली, आणि मग समाजाचा दृष्टिकोन बदलला. कसा बदलला? ज्या समाजाने कधी जाधवांना त्यांच्या जातीवरून ओळख दिली होती, तोच समाज आता त्यांच्या मुलांच्या हुशारीमुळे त्यांना ओळखू लागला. जाधवांची मुलं हुशार आहेत ही नवी ओळख तयार झाली. म्हणजे शिक्षण केवळ आर्थिक स्थितीच नाही, तर सामाजिक ओळख सुद्धा बदलू शकतं, हे इथे सिद्ध झालं. बरोबर. म्हणजे थोडक्यात आमचा बाप आणि आम्हीचा हा दुसरा भाग म्हणजे संघर्षाची एक अत्यंत तीव्र आणि परिपक्व अवस्था आहे. हो. इथे फक्त गरिबी नाही, तर मानसिक ताण, भावनिक गुंतागुंता आणि अपेक्षांचा प्रचंड भार आहे. दामोदर जाधव इथे केवळ एक पिता नाहीत, तर ते एका नव्या आत्मविश्वासू पिढीची पायाभरणी करणारे वास्तविशारद, म्हणजे आर्किटेक्ट म्हणून दिसतात. अगदी बरोबर. हा भाग आपल्याला पालकत्वाची एक वेगळीच व्याख्या शिकवतो. यशस्वी पालकत्व म्हणजे मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणे नव्हे. नाही. आणि शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर ती आत्मसन्मान आणि आत्ममुक्तीची एक प्रक्रिया आहे. जर आमचे हे प्रयत्न आवडत असतील तर बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या आणि निर्णायक भागावर चर्चा सुरू करू, जिथे या संघर्षाला यशाची गोड फळं लागायला सुरुवात होते. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. एखाद्या व्यक्तीच्या कठोर शिस्तीमागे आणि अव्यक्त प्रेमामागे असलेला त्याग समजून घ्यायला आपल्याला अनेकदा खूप उशीर होतो का? आणि जेव्हा ते समजतं तेव्हा व्यक्त होण्याची संधी निघून गेलेली असते का? नमस्कार. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकावरच्या आपल्या सखोल चर्चेच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण मागच्या 2 भागांमध्ये पाहिलं की दामोदर जाधव यांनी कसा एक अविश्वसनीय त्याग केला. हो. आणि मुलांच्या शिक्षणासाठी एक भक्कम पाया रचला. अगदी. आणि आता या तिसऱ्या भागात त्या पायावर जी इमारत उभी राहिली ती आपण पाहणार आहोत. बरोबर. पण मला वाटतं ही फक्त यशाची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. हा भाग खरं तर जास्त गुंतागुंतीचा आहे. कारण यश मिळाल्यानंतर त्यानंतर खरा प्रवास सुरू होतो. कसला प्रवास? आत्मपरीक्षणाचा. अच्छा. की आपण जे मिळवलं त्याचा अर्थ काय, ते कोणासाठी मिळवलं, आणि या प्रवासात आपण काय गमावलं, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा टप्पा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा भाग मला वाटतं सर्वात महत्वाचा आहे. इथे आपल्याला कळेल की नरेंद्र जाधव यांची वैचारिक जळणघळण नेमकी कशी झाली. हो. परदेशात गेल्यावर त्यांना कोणत्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय? यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्यांना आपल्या वडिलांच्या त्यागाची खरी किंमत कशी जाणवली. चला तर मग या प्रवासाचा शेवटचा टप्पा उलगडूया. नक्कीच. तर सुरुवात करूया त्यांच्या वैचारिक जडणघडणीपासून. सुरुवातीला तर त्यांच्यावर फक्त वडिलांचे संस्कार होते, त्यांची शिस्त होती. हो, पण जसजसे ते शिकू लागले तसतसं त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली. म्हणजे नेमकं काय झालं? विशेषतः कॉलेजात गेल्यावर त्यांना जाणवलं की आपण ज्या वस्तीत राहतो ते जग आणि बाहेरचं जग यात खूप मोठी दरी आहे. आणि ही दरी फक्त पैशांची नव्हती, ती संधींची होती, सन्मानाची होती. आणि मला वाटतं इथेच अर्थशास्त्राच्या अभ्यासाने त्यांना या दरीमागची कारणं समजायला मदत केली. अगदी. तोपर्यंत कसं असतं, आपल्याला वाटतं गरिबी म्हणजे आपलं नशीब. हो, किंवा आपण कमी प्रयत्न केले म्हणून. बरोबर. पण त्यांना तिथे एक मोठा साक्षात्कार झाला. व्यवस्था आहे हे समजणं. म्हणजे कसं आहे माहितीये, समजा एखाद्याला सतत ताप येतोय तर तो तापाची गोळी घेतोय, पण अर्थशास्त्राने त्यांना सांगितलं की तापाची गोळी घेऊ नका, मग रक्ताची तपासणी करा, मूळ आजार शोधा. वा, खूप छान उदाहरण आहे. त्यांना तोपर्यंत वाटायचं आपण गरीब आहोत, पण शिक्षणामुळे त्यांना कळलं आपल्याला गरीब ठेवणारी एक व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेची कारणं मग त्यांना सिद्धांतांमध्ये दिसू लागली. हो. संसाधनांची असमान वाटणी, संधी नाकारणारी जातीव्यवस्था, भांडवलशाहीची रचना, या सगळ्यामुळे काही लोक कायम परिघावर ढकलले जातात हे त्यांना स्पष्ट झालं. म्हणजे जे वास्तव त्यांचे वडील आयुष्यभर जगत होते, हो, तीच वास्तव त्यांना पुस्तकांमधून, सिद्धांतांमधून अधिक स्पष्टपणे दिसू लागलं. अगदी.
आणि इथेच बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, केन्स यांसारख्या विचारवंतांनी त्यांच्या विचारांना एक आकार दिला. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की या व्यवस्थेला ज्ञानानेच उत्तर देता येतं. मार्क्सने त्यांना वर्गीय संघर्षाची जाणीव करून दिली. पण या सगळ्या बौद्धिक प्रवासाच्या केंद्रस्थानी एकच व्यक्ती होती. त्यांचे वडील. हो, पुस्तकात वाचलेले मोठे मोठे सिद्धांत आणि वडिलांनी जगलेले छोटे छोटे वास्तव यांची ते सांगड घालू लागले. आणि जेव्हा एखादीची जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते तेव्हा स्वाभाविकच त्याला मोठ्या संधी खुणावू लागतात. नक्कीच. इथूनच मग उच्च शिक्षणासाठी घराबाहेर पडण्याचा निर्णय आला असावा, नाही का? बरोबर. ती ज्ञानाची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पण तो निर्णय कुटुंबासाठी खूप खूप भावनिक होता. का? कारण ते घर म्हणजे फक्त 4 भिंती नव्हत्या. ते त्यांच्या संघर्षाचं प्रतीक होतं. अगदी त्यांच्या अस्मितेचं प्रतीक होतं. त्या घरातल्या प्रत्येक वस्तूमागे एक त्यागाची गोष्ट होती. ते घर सोडणं म्हणजे जणू काही आपला सुरक्षित किल्ला सोडून एका अज्ञात जगात एकट्याने लढायला जाण्यासारखं होतं. अशा वेळी अनेक पालक मुलांना भावनिकरित्या अडकवून ठेवतात. हो, आमची काळजी कोण घेणार असं म्हणतात. पण दामोदर जाधवांनी काय केलं? त्यांनी याच्या अगदी उलट केलं आणि इथेच त्यांचं वेगळंपण दिसतं. काय म्हणाले ते? त्यांनी मुलाला जवळ ओढण्याऐवजी त्याला दूर ढकललं. ते म्हणाले, दूर जा, जितकं शिकता येईल तितकं शिका, ज्ञानाला सीमा नसते. कमाल आहे. विचार करा, स्वतःच्या मुलाला स्वतःपासून दूर पाठवताना कोणत्या बापाचं मन तुटणार नाही. खरंय. पण ते दुःख गिळून त्यांनी मुलाच्या भविष्याला महत्त्व दिलं. या एका वाक्यात प्रचंड मोठा त्याग आहे आणि एक कमालीची दूरदृष्टी आहे. आणि हीच ऊर्जा घेऊन नरेंद्र जाधव प्रदेशात पोचले. हो, पण आव्हानं तिथे संपली नाहीत, फक्त त्यांचं स्वरूप बदललं. बरोबर. भारतात जातीची भिंत होती, तिथे वर्गाची आणि वंशाची होती. या नव्या संघर्षाबद्दल पुस्तकात काय सांगितलंय? तिथे त्यांना एका वेगळ्याच प्रकारच्या एकटेपणाला सामोरं जावं लागलं. म्हणजे तिथे कोणी त्यांची जात विचारत नव्हतं, पण त्यांचा रंग, त्यांची इंग्रजी बोलण्याची पद्धत, त्यांची संस्कृती या सगळ्यामुळे ते परके ठरत होते. अच्छा. भाषेची अडचण होती, जेवणाची गैरसोय, आर्थिक चणचण, हे सगळं तर होतंच. पण या सगळ्यापेक्षा मोठं आव्हान होतं कोणतं? आपला आत्मविश्वास टिकवून ठेवणं. मग अशा वेळी त्यांना कोणत्या गोष्टीने तारलं? म्हणजे फक्त अभ्यासात हुशार असणं पुरेसं नव्हतं हे तर उघड आहे. नाही, अजिबात नाही. इथेच त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार त्यांची ताकद बनले. म्हणजे एक प्रकारे त्यांचं सुपर पॉवर ठरले. हो, अगदी तसंच म्हणता येईल. काटकसर, शिस्त, मेहनत आणि आत्मसन्मान हे 4 गुण त्यांच्या रक्तात भिनले होते. पैसे वाचवण्यासाठी ते मैलोन मैल चालत जात, स्वस्तातलं जेवण शोधत, पण त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत. किंवा आपल्या स्वाभिमानाला धक्का लावू दिला नाही. कधीच नाही. अनेकदा अपयश आलं, काही विषय अवघड गेले, आत्मविश्वास डळमळला, पण त्या प्रत्येक क्षणी त्यांना आपल्या बापाचा चेहरा आठवत असे. ज्याने आयुष्यभर कधीही हार मानली नाही. बरोबर. वडिलांची शिकवण त्यांच्यासाठी एका अभेद्य कवचासारखी होती. ही गोष्ट खूपच विलक्षण आहे. म्हणजे एकीकडे मुलगा अमेरिकेत जगातील सर्वोत्तम शिक्षण घेतोय. हो. आणि दुसरीकडे त्याचे वडील इथे भारतात काय करत होते? त्यांनी या यशाचा उत्सव साजरा केला असेल, नाही का? नाही. आणि हेच दामोदर जाधव यांच्या व्यक्तिमत्वाचं सार आहे. म्हणजे त्यांनी कधीही कुठेही आपल्या मुलाच्या यशाचा गवगवा केला नाही. आश्चर्य आहे. कुणी विचारलं, मुलगा काय करतो? तर ते शांतपणे म्हणायचे, शिकतोय. फक्त शिकतोय. हा. अमेरिकेत शिकतोय असं नाही. नाही. तो मिरवण्याचा मोह त्यांनी कटाक्षाने टाळला. जणू काही ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे, अशा सहजतेने ते वागत होते. यामागे काय कारण असेल? इतक्या मोठ्या यशानंतरही ही शांतता, हा संयम, हे कसं शक्य आहे? कारण त्यांच्यासाठी मुलाचं यश हे मिरवण्याची गोष्ट नव्हती. ते त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. अच्छा. आणि ध्येय पूर्ण होताना माणूस शांत होतो, समाधानी होतो. त्यांच्या मनात एक खोलवर समाधान होतं की आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होतंय. आणि ते पत्रांमधून कसे व्यक्त व्हायचे? पत्रांमधूनही फक्त कामापुरतं. प्रकृती बरी आहे का? अभ्यास कसा चाललाय? बस. कोणतंही भावनिक प्रदर्शन नाही. काही नाही. हा संयम म्हणजे हिमालयासारखा होता. आपल्या मुलाच्या यशाने हुरळून न जाता जमिनीवर पाय घट्ट रोवून ते उभे होते. आता आपण कथेच्या सर्वात नाट्यमय वळणावर येतोय. एकीकडे वडिलांची ही शांत प्रतीक्षा आणि दुसरीकडे नरेंद्र जाधव, जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF सारख्या संस्थेत मोठ्या पदावर पोचले होते. त्यांना जगात सन्मान मिळत होता. हो, पण पुस्तकातून असं जाणवतं की ह्या यशाच्या शिखरावर ते एकटे होते.
त्यांच्या मनात एक प्रकारची पोकळी होती. ही यशातील रिक्तता नेमकी काय होती? ही समजून घेण्यासाठी आपल्याला त्या यशाचा उद्देश पाहावा लागेल. म्हणजे नरेंद्र जाधव यांचं यश हे फक्त स्वतःसाठी नव्हतं. ते त्यांच्या वडिलांसाठी एक संदेश होतो. तो संदेश होता, बाबा, तुमचा त्याग व्यर्थ गेला नाही. अच्छा. तुम्ही जे कष्ट घेतले त्याचं हे फळ आहे. अच्छा, म्हणजे यश हे त्यांच्यासाठी एक ठिकाण नव्हतं, तर ते एक उत्तर होतं. अगदी, जे त्यांना आपल्या वडिलांना द्यायचं होतं. आणि जेव्हा ते उत्तर देण्यासाठी वडील समोर नसतात, तेव्हा त्या उत्तराला काहीच अर्थ उरत नाही. बरोबर. हम्म. हीच ती रिक्तता होती. हं. यशाचा खरा आनंद ते देणाऱ्यासोबत साजरा करण्यात असतो. हम्म. ज्या माणसाने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यालाच जर आपण आपले यश दाखवू शकलो नाही, तर ते यश निरर्थक वाटू लागतं. त्यांना वाटत असेल की हे सगळं पाहण्यासाठी माझे वडील इथे हवे होते. हो, आणि ही भावना त्यांना आतून पोखरत होती. हा यशाचा एक मोठा विरोधाभास आहे, जो त्यागातून जन्माला येतो. या रिक्ततेतूनच मग त्या बापलेकामधील न बोललेल्या संवादांचा टप्पा सुरू होतो. हो, नरेंद्र जाधव मागे वळून पाहू लागतात आणि त्यांना वडिलांच्या प्रत्येक कृतीचा खरा अर्थ उलगडू लागतो. अगदी. आयुष्यभर जी व्यक्ती त्यांना कठोर वाटली, प्रसंगी क्रूर वाटली, त्या व्यक्तीच्या कठोरपणामागे किती प्रचंड प्रेम दडलेलं होतं हे त्यांना जाणवू लागतं. त्यांना कळतं की वडिलांची कठोरता ही त्यांची निवड नव्हती. तर ती परिस्थितीची गरज होती. हम्म. जर ते मवाळ राहिले असते तर कदाचित मुलं भरकटली असती. प्रत्येक बंधनामागे असलेलं संरक्षण आणि प्रत्येक ओरडण्यामागे असलेली काळजी त्यांना दिसू लागते. आणि दामोदर जाधव यांच्या बाजूने काय, ते कधी व्यक्त झाले का? कधीच नाही. ते शब्दांनी कधीच बोलले नाहीत. मग पण त्यांच्या कृतीतून, त्यांच्या शांत डोळ्यांतून एकच भावना वाहत असे, आणि ती म्हणजे अभिमान. प्रेम व्यक्त करायला नेहमी शब्दांचीच गरज नसते. हेच या नात्यातून सिद्ध होतं. हा न बोललेला संवाद शब्दांपेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतो. ही चर्चा पुढे नेण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आणि आता पुन्हा पुस्तकाकडे वळूया. हो, हे पुस्तक इथे एका वैयक्तिक कथेतून बाहेर पडून एका मोठ्या सामाजिक कॅनव्हासवर जातं. हे मला खूप महत्वाचं वाटतं. अगदी. लेखक 4 पिढ्यांचा जो प्रवास मांडतात तो कसा आहे? तो प्रवास फक्त जाधव कुटुंबाचा नाही, तर तो संपूर्ण दलित समाजाच्या स्थित्यांतराचा प्रवास आहे. म्हणजे कसं? पहिली पिढी म्हणजे त्यांचे आजोबा, जी अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधारात होती. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पिढी, ज्यांना अन्यायाची जाणीव झाली होती पण प्रतिकार करण्याची ताकद नव्हती, ते असहाय्य होते. तिसरी पिढी म्हणजे दामोदर जाधव यांची पिढी, ही बंड करणारी, संघर्ष करणारी आणि व्यवस्थेला आव्हान देणारी पिढी होती. आणि चौथी पिढी? चौथी पिढी म्हणजे नरेंद्र जाधव आणि त्यांची भावंड, जी शिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोडावर नेतृत्व करायला सज्ज झाली. म्हणजे ही एका कुटुंबाची गोष्ट असली तरी ती एका संपूर्ण समाजाच्या प्रवासाचं प्रतीक बनते. नक्कीच. म्हणूनच हे आत्मचरित्र वैयक्तिक न राहता एक सामूहिक अनुभव बनतं. आणि या संपूर्ण परिवर्तनाचं श्रेय लेखक कोणाला देतात? निस्संशयपणे बाबासाहेब आंबेडकरांना. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो मंत्र बाबासाहेबांनी दिला, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जाधव कुटुंब. शिक्षणाचा अधिकार आणि संविधानाने दिलेली सन्मानाची हमी, याशिवाय हा प्रवासच शक्य नव्हता. अगदी. आणि याच संदर्भात नायकाची व्याख्याच हे पुस्तक बदलून टाकतं असं मला वाटतं. बरोबर. आपण नायक कोणाला म्हणतो? जो व्यासपीठावर असतो, ज्याच्यावर प्रकाश झोत असतो. पण इथे नायक कोण आहे? इथे नायक दामोदर जाधव आहेत. हो. जे कधी प्रसिद्ध झाले नाहीत, ज्यांनी कधी भाषणं दिली नाहीत, पण त्यांनी परिस्थितीशी तडजोड न करता शांतपणे एका पिढीचं भवितव्य बदलून टाकलं. पुस्तकात एक वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं. खरे नायक व्यासपीठावर नसतात, ते घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उपाशी पोटी शांतपणे इतिहास घडवत असतात. वा. हे पुस्तक आपल्याला अशाच एका अदृश्य शांत नायकाची ओळख करून देतं. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काही महत्वाचे संदेश घेऊ शकतो. हो. पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर ते मुक्तीचं साधन आहे. बरोबर. दुसरा संदेश पालकत्वाविषयी आहे, नाही का? हो. पालकत्व म्हणजे केवळ मुलांच्या गरजा पूर्ण करणं नाही, तर त्यांच्या भविष्यासाठी त्याग करण्याची आणि दूरदृष्टी ठेवण्याची तयारी. तिसरा संदेश आहे की प्रेम नेहमी शब्दांत व्यक्त होत नाही. कृती ही शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असू शकते. आणि शेवटचा पण महत्वाचा संदेश म्हणजे एक पिढी जर ठामपणे उभी राहिली
तर ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी उंच झेप घेण्याचा मार्ग तयार करते. दामोदर जाधव नावाचा एक खांब भक्कम उभा राहिला, म्हणूनच त्यावर पुढच्या पिढ्यांची ही गगनचुंबी इमारत उभी राहू शकली. खरे, हे पुस्तक आपल्याला फक्त एका कुटुंबाची गोष्ट सांगत नाही, ते आपल्याला अंतर्मुख करतं. कसं? आपले त्यांच्याशी न झालेले संवाद आठवतात. हो, हे खरंय. म्हणूनच हे पुस्तक कोणत्याही एका समाजापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक संघर्षशील माणसाला आपलं वाटतं. दामोदर जाधव यांचं आयुष्य ही एक शांत क्रांती होती. हो, एक अत्यंत शक्तिशाली क्रांती. अगदी बरोबर. तर 3 भागांमध्ये आपण पाहिलेली ही कथा म्हणजे भाग 1 होता अंधारातून प्रकाशाकडे पाहण्याची जाणीव. भाग 2 होता प्रत्यक्ष संघर्ष, शिस्त आणि त्यातून एका पिढीची जडणघडण. आणि आज आपण पाहिलेला तिसरा भाग म्हणजे त्या संघर्षाचं फळ, त्यातून आलेलं यश, आत्मपरीक्षण आणि एक मोठा सामाजिक संदेश. सरतेशेवटी ही कथा आपल्याला एका सामान्य माणसाच्या निश्चयात असलेल्या प्रचंड ताकदीची जाणीव करून देते. दामोदर जाधव कुणी मोठे नेते किंवा विचारवंत नव्हते, ते एक सामान्य कामगार होते. पण त्यांच्या एका निश्चयाने केवळ त्यांच्या कुटुंबाचंच नाही, तर समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. हो, आणि आम्ही या चर्चेच्या शेवटी एका विचारासोबत थांबतो, जो या पुस्तकाचा आणि या संपूर्ण प्रवासाचा सार आहे. एक माणूस बदलला म्हणून इतिहास बदलला. पुढील भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढील भागात सादर केली जाऊ शकते.